नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। माझगाव डाक विभागाअंतर्गत भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, माझगाव डाक विभागाअंतर्गत ही भरती निघाली असून महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे। वेतन 17,000 ते 83,180 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि इथे त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। डिटेल्समध्ये मी आधी तुम्हाला पीडीएफ मधली माहिती सांगेल, त्यानंतर आपण डिटेल्समध्ये थोडक्यात माहिती पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा बघा, माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये भरती निघाली असून भारत सरकारची ही जॉब आहे। त्याच पद्धतीने आपण कर्मचारी पद 3 वर्षों के अवधि के लिए अनुबंध आधार पर नियुक्ति के हेतु भर्ती यह अवधि अतिरिक्त 1+1 वर्ष के लिए बढ़ाई जा सकती है। बघा, ही 3 वर्षासाठी भरती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष वाढवला जाईल, अशा पद्धतीने ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे। बघा, ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम इंडियन नॅशनल for the following post trades. Eligible and interested candidate are required to apply and once application upon form कधीपासून ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे। बघा, 11 सप्टेंबर 2024 अँड क्लोज डेट 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ही लास्ट डेट आहे। बघा, 11 सप्टेंबरला फॉर्म्स भरायला सुरुवात झालेली आहे आणि 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने बघा, वॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण, किती जागा आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये जागा आहे, त्याच पद्धतीने कुठले ट्रेड्स किंवा कुठल्या वॅकन्सी आहेत त्याबद्दल पण थोडक्यात माहिती पाहूया। एसी रेफ्रिजरेटर मेकॅनिक, त्याच्यासाठी जनरल मधून 1 जागा आहे आणि टोटल ओबीसी मध्ये 1 जागा आहे। टोटल 2 जागा आहेत। चिपर ग्राइंडर, त्याच्यासाठी एससी मधून 1 जागा आहे, ओबीसी मधून 2 जागा आहेत आणि जनरलसाठी 11 जागा आहेत। त्याच पद्धतीने 15 जागांची ही वॅकन्सी आहे। त्याच पद्धतीने आपण बघूया, कॉम्प्रेसर अटेंडंटसाठी 2 जागा आहेत, एसटी आणि ओपन मध्ये 2 जागा, अशा 4 जागा आहेत। बघा, डिझेल कम मोटार मेकॅनिक, त्याच्यासाठी ओबीसी मध्ये 2 जागा आहेत आणि जनरलसाठी 3 जागा आणि टोटल 5 वॅकन्सी आहेत। ड्रायव्हरसाठी बघा, ड्रायव्हरसाठी जनरलमधून 2 वॅकन्सी आहेत आणि ओबीसी मधून 1, जसं 3 वॅकन्सी आहेत। इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर्स मध्ये 1 ओबीसी मधून 1 जागा आहे आणि जनरलमध्ये 1 जागा आहे आणि ओपन मध्ये बघा 3 जागा आहेत आणि अशा पद्धतीने टोटल 3 जागा आहेत। त्यात बघा, इलेक्ट्रिशियन मधून एससी साठी 1, एसटी साठी 1, ओबीसी साठी 3, ईडब्ल्यूएस साठी 1, जनरल साठी 6, एससी साठी 1 आणि ओपन साठी म्हणजे ओबीसी साठी 1 जागा, अशा पद्धतीने 15 जागांची वॅकन्सी आहे इलेक्ट्रिकसाठी। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक साठी बघा, ईडब्ल्यूएस मध्ये 1 जागा आहे, जनरल मध्ये 1 जागा आहे, एससी साठी 1 जागा आहे आणि ओबीसी साठी 1 जागा, अशा 4 जागा आहेत। आणि फिटरसाठी बघा, एससी मध्ये 2 जागा आहेत, एसटी साठी 2 जागा आहेत, ओबीसी साठी 5 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 2 जागा आहेत, जनरल साठी 7 जागा आहेत। त्याच पद्धतीने असं टोटल 18 जागांसाठी ही भरती आहे। त्याच पद्धतीने बघा, फिटरसाठी झालं। त्याच नंतर आपण पाहूया, बघा, हिंदी ट्रान्सलेटरसाठी बघा किती जागा आहेत। इथं बघा, जनरलसाठी 1 जागा आहे, टोटल 1 जागा आहे। ज्युनियर मेकॅनिकलसाठी बघा, जनरलमध्ये 3 जागा आहेत आणि एसटी साठी 1 जागा आहे, टोटल 4 जागा आहेत। बघा, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर मेकॅनिकसाठी बघा, एससी साठी 1 जागा आहे, एसटी साठी 2 जागा आहेत, ओबीसी साठी 3 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 1 जागा आहे, जनरलसाठी 5 जागा आहेत। अशा पद्धतीने 12 जागांची ही वॅकन्सी आहे ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टरसाठी। त्याच पद्धतीने ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलमध्ये बघा, एसटी साठी 1 जागा आहे, ओबीसी साठी 2 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 1 आहे, जनरलसाठी 3 आहेत। त्याच पद्धतीने 7 जागांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे। ज्युनियर प्लॅनर इस्टिमेटर बघा, जनरलसाठी 1 जागा आहे आणि टोटल 1 जागा आहे।
मिलराईट मेकॅनिकसाठी SC साठी 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा आहे, जनरलसाठी 3 जागा आहेत. त्याच पद्धतीने अशा पद्धतीने 5 जागांसाठी व्हॅकन्सी आहे. पेंटरसाठी बघा फक्त ST साठी 1 जागा आहे आणि 1 जागा आहे. पाईप फिल्टरसाठी बघा एक SC साठी 1 आहे, ST साठी 4 आहेत, EWS साठी 1 आहे, जनरलसाठी 4 आहेत. त्याच पद्धतीने 10 जागांसाठी ही भरती आहे. त्याच पद्धतीने रिझर्वसाठी बघा 10 जागा ST साठीच आहेत आणि 10 जागा ST साठीच आहेत. बघा स्टोअर कीपरसाठी OBC मध्ये 1 जागा आहे आणि ST साठी 1 जागा आहे. त्याच पद्धतीने आणि इथे जनरलसाठी 4 अशा पद्धतीचे 6 जागा आहेत. स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरसाठी ST साठी 1 जागा आहे, जनरलसाठी 1 जागा आहे. टोटल बघा 2 जागांसाठी व्हॅकन्सी आहे. त्याच पद्धतीने सेमी स्किल्डसाठी पाहूया. सेमी स्किल्डसाठी फायर फायटरसाठी बघा SC साठी 2 जागा आहेत, OBC साठी 4 आहेत, EWS साठी 3 आहेत आणि जनरलसाठी 6 आहेत. त्याच पद्धतीने ST साठी 4 आहेत आणि त्याच पद्धतीने OBC साठी 7 अशा पद्धतीचे 26 जागा इथे आहेत. सेल मार्करसाठी बघा जनरलसाठी 1 जागा आहे, OBC साठी बघा जनरलसाठी 1 आहे, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे. त्याच पद्धतीने अशा 3 जागा आहेत सेल मार्करसाठी. त्याच पद्धतीने सिक्युरिटी स्प्रेसाठी बघा OBC साठी 1 जागा आहे, जनरलसाठी 3 जागा आहेत. अशा पद्धतीने 4 जागांची ही व्हॅकन्सी आहे. युटिलिटी हँड आणि सेमी स्किल्डसाठी SC साठी 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा आहे, EWS साठी 1 जागा आहे, जनरलसाठी 1 जागा आहे आणि SC साठी 4 जागा आहेत आणि OBC साठी 6 जागा. अशा टोटल 14 जागांसाठी युटिलिटी हँड सेमी स्किल्ड यांच्यासाठी जागा आहेत 14. स्पेशल ग्रँड मास्टर फर्स्ट क्लास यांच्यासाठी बघा OBC साठी 1 जागा आहे आणि टोटल सुद्धा 1 जागा आहे. त्याच पद्धतीने बघा SC साठी 10 जागा आहेत टोटल, इथे 12 जागा आहेत, इथे OBC साठी 26 जागा आहेत. त्याचप्रमाणे EWS साठी 12 जागा आहेत आणि जनरलसाठी 69 जागा आहेत. SC साठी 7 जागा आहेत, ST साठी 20 जागा आहेत, OBC साठी 20 जागा आहेत. अशाच पद्धतीचे 176 जागांचं हे पहा 176 जागांचं हे जागांचं डिवायडेशन आहे. 176 जागांचं डिवायडेशन आहे, किती कोणत्या कास्टला किती असं प्रमाणे हे ट्रेड्स किंवा पदाचे नावे आणि त्याच पद्धतीने किती जागा आहेत, SC साठी किती, ST साठी किती, OBC साठी किती, EWS साठी किती अशा पद्धतीने जॉब वॅकन्सी आहेत. त्याच पद्धतीने पुढची माहिती आपण डिटेल्समध्ये पाहूया. अशाच पद्धतीने हा GR आहे. माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ही भरती निघाली असून 2024 ही भरती आहे. विभागाचे नाव काय आहे, माझगाव डाक शिप बिल्ड लिमिटेड ह्या पदाचे विभागाचे नाव आहे. पदाचे नाव काय आहे, नॉन एक्झिक्युटिव्ह पदांचे नाव नॉन एक्झिक्युटिव्ह आहे आणि कॅटेगरी ही केंद्र सरकारची जॉब आहे. वयोमर्यादा काय आहे इथे बघा 18 ते 38 वर्षापर्यंत इथे वय चालेल आणि ST SC साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. आणि इथे कोण अर्ज करू शकतं बघा, कोणचे उमेदवार अर्ज करू शकतात, ऑल इंडिया उमेदवार, अनुभव किंवा फ्रेशर असेल तरी चालेल आणि फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. बघा तुम्ही इथे भारताची उमेदवार असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला अनुभव किंवा फ्रेशर असेल तरी इथे तुम्ही जॉबवर अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने आपण पाहूया शैक्षणिक पात्रता पाहूया. पास्ड मॅट्रिक्युलम फॉर्म रिकॉग्नाइज बोर्ड प्लस कोर्स ऑफ अप्रेंटिसशिप. पास्ड मॅट्रिक्युलम फॉर्म रिकॉग्नाइज बोर्ड प्लस ITI अप्रूव्ड बाय NCVT SEVT. बघा तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही ITI सुद्धा तुम्हाला असणे गरजेचं आहे. ITI आणि 10वी पास तुमचं एज्युकेशन असणं इथे गरजेचं आहे. बघा 10वी पास आणि इथं ITI असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने आपण बघूया पदसंख्या किती आहेत, 176 जागांसाठी इथे वॅकन्सी निघाली असून आणि जेंडर म्हणजे कोण भरू शकतं फॉर्म, मेल फिमेल. बघा मेल पण भरू शकतात, फिमेल पण भरू शकतात. अर्ज पद्धती काय आहे, ऑनलाईन अर्ज पद्धत आहे. त्याच पद्धतीने वेतन किती भेटणार आहे तुम्हाला, सॅलरी किती असणार आहे, 17,000 ते 83,180 पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे. बघा स्पेशल ग्रेडसाठी 22,000 ते 83,180, स्किल ग्रेड असेल तर 17,64,360 म्हणजे बघा 17,64,360 तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. सेमी स्किल्ड असाल तर 13,200 ते 49,910 इथे तुम्हाला सॅलरी असणार आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला वेतन आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीचं वेतन तुम्हाला भेटणार आहे.
अर्ज फी किती असणार आहे बघा, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 100 रुपये असणार आहे, एसटी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी फी नसणार आहे. नोकरीचे ठिकाण काय आहे, रेग्युलर बेस आणि परमनंट जॉब आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे बघा, निवड प्रक्रिया इथे रिटन टेस्ट होणार आहे, एक्सपिरियन्स इन शिप बिल्ड इंडस्ट्री, ट्रेड स्किल टेस्ट बघा तुम्हाला रिटन टेस्ट होणार आहे आणि शिप बिल्ड इंडस्ट्रीचं ट्रेड स्किल असणं गरजेचं आहे. अप्लाय डेट बघा स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 11 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आपला लास्ट डेट बघा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता, PDF पाहू शकता. आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर इथे मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचा, या अर्जाकरिता म्हणजे भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. बघा तुम्ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावा. बघा तुम्हाला इथे अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे, तर लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अर्ज ओपन करून फर्स्ट रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता. अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर फॉर्म भरणे गरजेचं आहे. आणि माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDFची लिंक दिली जाईल, कुठलं म्हणजे फॉर्म कसा भरायचा त्या अधिकृत वेबसाईट दिली जाईल आणि अप्लाय ऑनलाईन याची सुद्धा लिंक दिली जाईल, त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि फॉर्म भरा. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.